तुम्हालासुद्धा नॉनव्हेज खूप आवडतं आणि त्यातली त्यात चिकन रेसिपी जर तुमच्या फेवरेट असेल ना, तर ही साधी सोपी रेसिपी तुम्ही एकदा घरी जरूर ट्राय करा. बनवायला खूप सोपी आहे. त्यासाठी इथं अर्धा किलो चिकन घेतलं, त्यामध्ये आलं लसूण कोथिंबिरीची पेस्ट घातली, चवीनुसार मीठ घातलं, काही पावडर मसाले घातले, त्यानंतर 1.5 चमचा दही घातलेलं आहे. सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर इथं मी घेतलेलं आहे थोडंसं खोबरं, एक कांदा, एक टॅमॅटो छान असा भाजून घ्यायचा. पावडर मसाल्यामध्ये आपण घेतलं होतं 1 चमचा धना पावडर, 1 चमचा घरगुती लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, कस्तुरी मेथी, हळद, हे सगळं छान आपण मॅरिनेशन करून घेतलेलं आहे. मॅरिनेशन केलेलं चिकन 10 ते 15 मिनिटासाठी मुरण्यासाठी ठेवायचं. कांदा खोबरं सगळं छान भाजलं की मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं. इथं तव्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे. तुम्ही तेल आणि बटर दोन्ही मिक्स करून जरी हे चिकनचे पीस फ्राय करून घेतले तरीसुद्धा चालणार आहे. आज आपण बनवतो अगदी ढाब्यावर मिळतो ना तसा चिकन टिक्का मसाला. आता जर तुम्हाला असं जर खायचं असेल ना तर तुम्ही हे चिकन व्यवस्थित असं फ्राय करून त्यानंतर आपण ज्यावर कांदा भाजला ना त्यावरती सुद्धा ग्रिल करून चटणीसोबत खाऊ शकता. आपण आज बनवतोय चिकन टिक्का मसाला. त्यासाठी आपण मसाला बनवून घेतोय. थोडंसं तेल घातलं, त्यामध्ये काही खडे मसाले, एक बारीक चिरलेला कांदा, वाटून घेतलेलं वाटण यामध्ये घालायचं आणि जे चिकन आपण तव्यामध्ये फ्राय करून घेतलं होतं हे चिकन यामध्ये घालायचं. झाकण ठेवायचं. पाणी न घालता हे चिकन बारीक गॅस करून शिजवून घ्यायचं. मस्त याला पाणी सुटतं, वेगळं पाणी घालण्याची गरज नाही. त्यानंतर 2 चमचे यामध्ये फ्रेश क्रीम घालायची, छान असं मिक्स करायचं. कस्तुरी मेथी आणि कोथिंबीर घालून तयार आहे इथं आपला चिकन टिक्का मसाला.